त्र्यंबकेश्वर एक अशी नगरी जिचा उल्लेख पुराणातही आहे. महाराष्ट्र फिरत असताना आम्ही पोहोचलो आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला, जिथे भक्तांची रांग बघून मला विचार पडला. इथे 20 रुपये देऊन चप्पल ठेवली आणि निघालो दर्शनासाठी. तर आम्हाला कळलं की इथे VIP पास शिवाय एंट्री नाही. मग दुरूनच दर्शन घेतले आणि ही नगरी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. इथल्या मंदिराचं बांधकाम खरंच स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना आहे. प्रत्येक मंदिर हा आपल्याला काहीतरी वेगळं सांगतो. कुंडामध्ये मोठ्या श्रद्धेने लोक डुबकी मारत होती. त्र्यंबकेश्वर बघून निघालो नाशिकला आणि नाशिकमधली एक गोष्ट मला बघायचीच होती, ती म्हणजे काळाराम मंदिर. इतिहासाची पानं चाळत असताना या मंदिराचा उल्लेख मला दिसला, त्यामुळे हा मंदिर मला बघणं महत्त्वाचं वाटलं. नाशिकची ही पंचवटी सर्वांगाने पवित्र मानली जाते. नंतर पोटातल्या कावड्यांना मारण्यासाठी आम्ही समोशांचा वापर केला आणि निघालो शेगावच्या दिशेने. रात्री वेळ झाल्यामुळे जळगाव जवळ टेंट ठोकला आणि सकाळी थंड गारव्यात सोनेरी सूर्याच्या प्रकाशात प्रवास सुरू झाला आणि थांबला एका कचोरीच्या स्टॉल जवळ. इथली चवदार कचोरी खाऊन पोहोचलो गजाननाच्या नगरीत. फ्रेश होऊन दर्शन घेतले आणि पेटपूजा करून आपल्या नागपूरची वाट धरली. अकोल्यात गाडीमध्ये ऑइल टाकल्यावर गाडी भरधाव वेगाने पडत होती. जसा गाडीने नागपुरात प्रवेश केला तसं आपल्या शहरात आल्यासारखं वाटलं. नंतर आकाशने मला रूमवर सोडून आपल्या गावाकडे निघाला आणि मला सगळं आठवत होतं. 7 दिवस दोघेच महाराष्ट्र फिरलो. नवे रस्ते, नवे चेहरे, नवे ठिकाण आणि नव्या आठवणी. या प्रवासाने भरपूर शिकवलंय आणि ही आठवणीची शिदोरी आयुष्यभर पुरेल एवढं मात्र नक्की. खरंच आहे, सैर कर दुनिया की गाफिल, ये जिंदगानी फिर कहा, जिंदगानी गर रह भी गई तो ये नौजवानी फिर कहा. खूप खूप धन्यवाद.